भेटण्याची शक्यता आहे। राजेश टोपे मराठा आरक्षणावर पवारांसोबत चर्चा करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राजेश टोपेंनी शरद पवार यांच्याकडे वेळ मागितली आहे। शरद पवार मनोज जरांगे यांना भेटायला जाणार का, हा देखील प्रश्न या ठिकाणी आता निर्माण झालाय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, आपण पाहतो एकीकडे राजेश टोपे आणि शरद पवार यांच्यामध्ये तर चर्चा होणारच आहे, मात्र शरद पवार जरांगेंनाही भेटण्याची शक्यता आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। सेजल, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस मनोज जरांगेंचं त्यांचं अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि ज्यावेळेस मराठा आंदोलकांवरती लाठीचार झाला त्यावेळेस पहिल्यांदा शरद पवार जे आहेत ते मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते। मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी तीव्र केलेला पाहायला मिळतो। त्यामुळं आज राजेश टोपे जे आहे ते शरद पवार यांच्यासोबत मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी वेळ जो आहे तो राजेश टोपेंनी पवारांकडे मागितलेला आहे। त्यांनी तसा निरोप जो आहे तो शरद पवारांना पोहोचलेला आहे। मराठा आरक्षणावरती या दोन ठिकाणांमध्ये चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका जी आहे ती शरद पवार यांच्या माध्यमातून स्पष्ट होऊ शकते। त्यामुळे राजेश टोपे जे आहेत ते पवारांना विनंती करू शकतात। मात्र राजेश टोपे आणि शरद पवार या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर शरद पवार हे आझाद मैदानावरती येऊन मनोज जरांगेंना भेटण्याचं काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून विरोधी पक्षांवरती टीका जी आहे ती केली जाते, त्या माध्यमातून राजकीय पोळी जी आहे ती भाजण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे विरोधकांची भूमिका जी आहे ती आंदोलनामध्ये महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे शरद पवार आज मनोज जरांगेंना येऊन भेटण्याचं काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी माहिती मिळते राजेश टोपेंनी शरद पवारांकडे भेटण्याची वेळ मागितलेली आहे। सुरुवातीला दोन नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर एकमत होईल की मनोज जरांगे यांना भेटायला जायचं की नाही। मात्र राजेश टोपेंनी तसा निरोप जो आहे तो शरद पवारांना कळवलेला। निश्चितच धन्यवाद प्रदीप, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।